तिकडे राहुरी पोटनिवडणुकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तनपुरे थोड्याच वेळात कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार आहेत। राहुरी पोटनिवडणुकीत तनपुरे नेमका कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मतदारसंघातील निवडक कार्यकर्त्यांसह ते संवाद साधणार आहेत। तनपुरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। आज मुख्यमंत्र्यांची अक्षय कर्डिलेंसाठी प्रचार सभा आहे। तनपुरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का याची उत्सुकता आहे। प्राजक्त तनपुरे आहेत, आपण आज चर्चा करत आहात कार्यकर्त्यांशी, नेमकी काय भूमिका आहे? माझी भूमिका मी 6 तारखेला स्पष्ट केलेली आहे की या निवडणुकीने काय राज्याच्या राजकारणामध्ये काय सत्ता बदल होणार नाहीत, आहे ते सरकार असणार आहे आणि मग इथल्या काही स्थानिक प्रश्नावरती मी थांबायची भूमिका घेतली। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं, त्याबद्दलची देखील सहानुभूती होती। सर्व बाबीवरती मी 6 तारखेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे, पण आता कार्यकर्त्यांमध्ये सर्वांमध्ये संभ्रम आहे नेमकं काय करायचं काय नाही। म्हणून आज दिवसभर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या लोकांना वेळ देऊन बोलवलेलं आहे। त्यांची काय मतं जाणून घेऊन त्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट होईल। आपण नेमकी पाठिंबा देणार आहात की अगदी चर्चा जशी सुरू आहे की आपण प्रवेशच करणार आहेत, नेमकं काय ठरलंय किंवा काय? आता चालू झाली आमची चर्चा, संध्याकाळपर्यंत चर्चा संपेल, सगळ्या तालुक्यातल्या लोकांची होईल चर्चा आमची। दुसरीकडे आपण जर बघितलं तर तुम्ही म्हटलेलं होतं की निष्ठा ठेवल्यानंतर माझ्या पदरात नेमकं काय पडलं, कुठेतरी खंत व्यक्त केली होती, त्याचा नेमका अर्थ कसा घ्या? नाही, त्याचा काहीच अर्थ निघत नाही। माणसाला थोडंसं कधी कधी वाईट वाटतं, एवढाच अर्थ त्याचा काय की राजकारणात कुठेतरी तत्व, विचार, निष्ठा याच्याबरोबर राहून देखील राजकारण जर एखाद्याचं खाली जात असेल तर थोडंसं कुठेतरी मनाला वाईट वाटतं, एवढाच त्याचा अर्थ आहे। कृपा करून त्याचा काय दुसरा अर्थ कोणी काय काढू नये। खूप त्याच्यावर मी बरेच व्हिडिओ ऐकले, कोणी त्याच्या पद्धतीने अर्थ लावलेले आहेत, असं काही नाही। थोडंसं माणसाला आता मी पण माणूस आहे, वाईट वाटणं साहजिकच आहे ना, मलाही तेवढं वाईट वाटलं, एवढाच त्याचा अर्थ, बाकी काय अर्थ। दुसरीकडे जर आम्ही बघितलं तर शरद पवार पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या बॅनरवरती आपला देखील फोटो आहे, नेमकं अर्थ कसा घ्यायचा आहे? आता मी काय प्रचारात कुठं फिरलेलो नाहीये, मी थांबण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे मी कुठंच प्रचारामध्ये कुठल्याही स्टेजवर दिसलेलो नाही, कुठं प्रचारातही गेलेलो नाही। आता त्यांनी माझा फोटो टाकला, आता त्यांनी टाकला, पक्षात मी काय पक्ष सोडलेला नाहीये, त्याच्यामुळे कदाचित टाकला असेल, पण मी काय मत कुणाकरता मागितलेलं नाहीये। कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतरच निर्णय हो। एकूणच जर बघितलं तर हे होते प्राजक्त तनपुरे, जे आता आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत आणि बैठकीनंतर मी माझा निर्णय जाहीर करेल असं त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।